नाही, पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये झालेली घटना ही पूर्णतः मला वाटतं की याची जबाबदारीच मुळात त्या विभागाने आणि सरकारने स्वीकारली पाहिजे. कारण जबाबदारी म्हणजे एकूणच जी घटना घडली त्यावेळेस तिथे असलेली यंत्रणा काय करत होती, ज्या पद्धतीनं तिथे चौकशी केल्यानंतर तिकडे जे काही साहित्य मिळालं, म्हणजेच 4 बस ही केवळ शोषण करायसाठी, तिकडे महिलांच्या शोषणासाठी या बसेसचा वापर होत होता का, असा प्रश्न मोठा निर्माण होतो. 20-20 सिक्युरिटी गार्ड असताना तिथे एका मुलीवर बलात्कार होतो आणि शासन मात्र आम्ही कारवाई करू म्हणून केवळ ते थापा मारत असतो. खरं तर राज्यामध्ये गृह खात्याची आता रोजच इब्रत चाललेली आहे. वेशीवर टांगल्यासारखी परिस्थिती आहे. या सगळ्या घटना महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था नसल्यासारखी परिस्थिती झाली आहे. आम्ही मनामध्ये शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये मसुदा तयार केला होता. हे आता या सरकारने, आमचं सरकार गेलं, सगळी तयारी झाली होती आणि त्यानंतर या सरकारने शक्ती कायद्यामध्ये लागू करून त्याचा त्या पद्धतीनं कडक उपाययोजना करण्याची गरज होती. त्याची भीती निर्माण करण्याची गरज होती त्या कायद्याची, पण तसं कुठेही या राज्याकडून झालेलं दिसत नाही. यांना यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेची अजिबात चिंता नाही. सत्तेमध्ये मशगूल झालेलं सरकार आहे. सत्ता आणि संपत्ती यामध्येच यांच्या सरकारचं आता पूर्णतः लक्ष आहे. त्यामुळे ही स्वारगेटच्या घटनेचा आम्ही विधानसभेमध्ये आवाज उचलूच आणि सर्व दोषीवर कारवाई होईल ती होईल. पण अशा घटना वारंवार राज्यामध्ये घडत आहेत. यासाठी सरकार काही गंभीर आहे की नाही हा खरा प्रश्न येतो. सरकार गंभीरतेनं या सगळ्या घटनाकडे बघतं की नाही. केवळ झालं की आम्ही काहीतरी करू, आम्ही अटक करू, कारवाई करू, हे तर कोणतंही सरकार असेल तर करेल. पण ज्या पद्धतीने या घटनामध्ये वाढ होत चालली, महिलांच्या शोषणामध्ये वाढ होत चालली, बलात्कारामध्ये वाढ होत चालली, अत्याचारामध्ये वाढ होत चालली, पॉस्कोच्या केसेसमध्ये वाढ होत चालली, त्यामुळे सरकार म्हणून काही कडक भूमिका स्वीकारणार की नाही, की सरकार म्हणून त्यांची जबाबदारी आहे की नाही हा खरा प्रश्न येतो. म्हणून सरकारला आमचा शेवटचा असा इशारा आहे की तुम्हाला गृह खात्यामध्ये जे काही आता हे चाललेलं आहे हा कायद्याचा राहिलेला नाही राज्यामध्ये, आणि त्याबरोबरच त्याच्या पलीकडे जाऊन या राज्यामध्ये एकूणच आत्ताची राजकीय परिस्थिती जी काही निर्माण झाली त्यामुळेच गुन्हेगारांना अभय असल्यासारखं वाटतं. मग त्या अनेक घटना आहे. एकीकडे आम्ही एखादी शब्द एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून आपल्याकडे एकीकडे माझ्या याला काही भाजपच्या लोकांनी आंदोलन केलं आणि दुसरीकडे मात्र तो सोलापूरकर, तो कोरटकर, तो छिंदम याचा साधा निषेधाचा फलकही यांच्या हातात दिसला नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्यांना अभय द्यायचं, कारण तो आपल्या कुळातील आहे म्हणून, आपल्या पक्षाचा आहे म्हणून, आपल्या RSSचा आहे म्हणून. जर अशा पद्धतीनं महाराजांची बदनामी करण्याला अभय द्यायचं, त्यांच्या तोंडातून त्यांची तोंड का शिवली गेली, का निषेध केला गेला नाही, आणि काही उपडसूम माझ्यावर हे करून मी काही वाईट बोललेलो नव्हतं, मला त्यावर अजून बोलायचं नाही, माझं वाक्य स्पष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये मात्र हे रस्त्यावर उतरतात. किती बेईमान विचारांची ही माणसं आहेत आणि यांच्यामध्ये पुण्यामध्ये किती बेईमानी भरलेली आहे. मग तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून तर संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास पाहिला तर हे जे बेईमानी आहे, ही बेईमानी महाराजांना सातत्यानं अपमान करणारी जी काही विचार आहे तो विचार या राज्यामध्ये पुसण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतील का हा त्यांना आमचा प्रश्न आहे. यासोबतच पुण्यात अजून एक घटना घडली आहे. एका कॅब चालक अश्लील चाळे करत होता, तरीही त्या मुलीने मग गाडीतून उडी मारली बाहेर. म्हणजे ह्या अशा घटना वाढत आहे. नाही, म्हणून मी सांगितलं आता पुन्हा तर आता इतका मुलींच्या संदर्भात असुरक्षित झालाय. दरवर्षी किमान 2 डझन मुली आत्महत्या करतात पुण्यात. अनेक आपण पाहतो, रोज घटना वाचतो. पुन्हा सगळ्याधिक शिक्षणाचं माहेरघर,
सांस्कृतिक नगरी वगैरे वगैरे आपण हे आता विश्लेषणाला लावून उपयोग नाही. या सगळ्यामध्ये राज्यामध्येच जो शक्ती कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी, कडक अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा ही सरकारकडून अपेक्षा आहे. ते दिसत नाही. कारण आतापर्यंतचा सगळा रेकॉर्ड काढला तर यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांच्या जवळची लोक या अत्याचारामध्ये आम्हाला दिसत आहेत. त्याची माहिती मांडणी विधानसभेमध्ये आम्ही करू, कोणाशी कोण संबंधित आहे. आता झालेल्या घटना ज्या काही राज्यामध्ये दर महिन्याला किमान 60 घटना होतात, तर त्या 60 घटनामध्ये मॅक्झिमम लोक ही कुणाच्या जवळची आहेत हे सगळं दिसते आहे. त्याची मांडणी आम्ही करू, विधानसभेमध्ये अधिवेशनात मांडू. प्रश्न असा आहे की पुण्यासारख्या एका शैक्षणिक नगरीमध्ये मुली सुरक्षित नाही, तर मग पोलीस काय करताय? इथला पोलीस कमिशनर घेऊन गेलाय, तो काय करतोय? चॉकलेट खात बसलाय का तिथे पुण्यात? त्याला चॉकलेट खायसाठी पाठवलंय का इथल्या पोलीस अधीक्षकांना, पोलीस कमिशनरला, की हप्ते वसुलीसाठी पाठवलाय? त्याचा धाक तरी राहिला का तिकडे? पुण्यात त्या घटना ज्या पद्धतीने वाढत आहेत, त्यामुळे मला वाटतं इकडचा वसुली अधिकारी पुण्यात नेऊन बसवला आणि वसुली सुरू झाली, त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत असा माझा आरोप आहे.